नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव शंकर रावजी निखाडे. बरं. आणि गाव कुठलं? गाव वरखेड, तालुका? बार्शी टाकळी, जिल्हा अकोला. बरं. आता आपण हे जे तूर बघतो, हं. या तुरीमध्ये तुम्ही ज्यावेळेस पेरणी केली त्यावेळेस काय काय वापरलं? भूवस्त्र खत वापरलं. हां. ते इंडिगो, इंडिया ग्रो. इंडिया ग्रोचे सर्व प्रोजेक्ट वापरले. बरं, बरं. फवाऱ्यापासून खतापासून तर फवाऱ्यापर्यंत. बरं. आता ह्या तुरीमध्ये किती तास सोयाबीनचे टाकले होते तुम्ही याच्या अगोदर? त्यात त्याच्या 6 तास, हं, हं. 6 तासाच्या नंतर 7वं तास तुरीचा आहे. बरं. आता या 6 तास याच्यामध्ये होते. आता हं. याच्यामधून चालता नाही येत आता सध्या तुम्हाला. नाही, नाही, नाही. आणि माल फुल भरलेला आहे याला. एकदम आता लोक असं कोणतं कधीच असं झालं नाही, असा यावेळेस माल आहे. बरं, बरं. याच्या पुढे कुठले खतं वापरसान मग? आम्ही याच्या अगोदर हेच वापरतो आपले केमिकल आपले ह्याचे 18-18-10, बरं, 20-20-0 असं हे खत वापरत होतो. बरं. आता ते वापरसान का आपलं इंडिया ग्रोचे खतं नाही, नाही, वापरसान? नाही, नाही. आता तर याचा अनुभव चांगला आल्यामुळे हं. या 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 वर्षी काहीच पीक नसताना मले एकरी 5 क्विंटल सोयाबीन पिकलं. बरं, तसं आमच्या गावात या वेळेस एकरी 2 ते 3 क्विंटल पर्यंतच लोक गेले. बरं, पण मले या वावरात 5 एकरी 5 क्विंटल सोयाबीन पिकलं. बरं, बरं, बरं. खूप छान रिझल्ट आला. आता तुरीचा रिझल्ट या या तुरीचा रिझल्ट रेकॉर्ड तोडून टाकीन असं मला वाटून राहिलं. अमेझिंग रिझल्ट आहे. हां, हां, हां. आणि कधी असं तुम्ही की असा रिझल्ट घेतला नाही? नाही, हे तुम्हीच पाहून घ्या, हां. की आता हे तूर माझ्या शेजारी पाहून घ्या तूर कशी आहे आणि या तुरीत पहा शेती एकच आहे, एकच नंबर आहे. पण नंबरात फरक हाच एवढा, की खताचा वापर चांगला झाल्यामुळे बरं. तर याचा एवढा मोठा परिणाम भेटला. इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरले. इंडिया ग्रोचे सर्व बरं. खतापासून तर फवाऱ्यापर्यंत तेच प्रोजेक्ट आता वापरले. याच्या पुढे तुम्ही कोणते खतं वापरसान? आम्ही इंडिया ग्रोचेच सर्व वापरणार आहोत. बरं, बरं. खूप याच्या छान. दुसरं कोणते वापरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.